आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा, अप्सरा रे, अप्सरा म्हणजे इतकी सुंदर मुलगी या आधी आयुष्यात कधी मी बघितलीच नव्हती. काय सुंदर होती रे शमिकाची टीचर. तर आपल्या वेळेला काय बाई असायच्या. दिसला विद्यार्थी की मुकल त्याला, दिसला विद्यार्थी की मुकल त्याला. सुंदर सुंदर टीचर आपल्या वेळेला का नव्हत्या रे. काय सुंदर होत्या त्या टीचर. भाऊजी काय काढली माहिती कशा आहेत त्या टीचर? चांगली आहे, चांगली. अरे आकाश, असं काय करतोयस? मला जसं सांगितलं तसं सांग ना. काय काय सांगितलं तुला दादा? गप्पास ना तुझं, तेच सांगितलं मी. गपना काय गपना. भाऊजी तुम्हाला काय वेगळं सांगितलंय सांगा ना. आकाश, अरे असं काय करतोयस? का घाबरतोयस तू? मला जसं सांगितलं तसंच सांग. अरे ह्या दोघी समजूतदार आहेत. घाबरू नको, सांग तू. ते नाही का, एखादी मुलगी असते जिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की शे उगाच लवकर लग्न केलं. अशी होती. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? तसं नाही, म्हणजे अजिंक्य सरांसाठी एलिजिबल वाटल्या मला. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण लवकर लग्न केलं म्हणजे? मुक्ता जरा शांत बसतेस का? आणि भाऊजी तुम्ही काय ते नीट सांगाल का आता? म्हणजे सुंदर सुंदर होती टीचर. आणि मॅरिड आहेत का? हो, पण आता तिचा नवरा या जगात नाहीये आणि इथे जवळच राहते. त्या टीचरने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे मला. अच्छा, म्हणजे ती टीचर पण जोडीदार मिळावा म्हणून उत्सुक आहे. आकाश, नाही मला तर आता वाटायला लागलंय म्हणजे शमिकाला ती मॅथ्स टीचर आई म्हणून पसंत आहे. ताईलाही लग्न करायची इच्छा नाहीये. मला तर असं वाटायला लागलंय की उगाच आपण कोणाच्या आडवे तर येत नाही होत ना. एक मिनिट, ज्या अर्थी त्या टीचरने आकाशला लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्या अर्थी ती पार्टनरच्या शोधात आहे आणि शमिकाला आई हवी आहे. देयर इज अ डिफरन्स. हो ग, नाही बरोबर आहे तुझं, पण तसं असेल तर काहीतरी करायला हवं ना. पण काय करणार आपण? बाई तुम्ही सरळ नाही सांगितलं? आता आपल्याला सत्य काय ते सगळं स्पष्ट झालंय ना, मग काही स्पष्टपणे तसं सांगितलं तर काय चुकलं ते. मास्तर पण तुम्ही म्हणला होतात का नाही की ते तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत म्हणून? हो, माझा बेडकर नावाचा वर्गमित्र आहे, त्याच्याच ओळखीचा आहे तो मुलगा. पण आता वृंदाची लग्न करण्याची इच्छाच नाही आहे, आपल्याला स्पष्ट झालंय. पण मग त्यानं तसं कळवून टाकलं, मी सांगितलं तसं. अहो हो, पण इतक्या पटकन कशाला सांगायचं असं म्हणते मी. त्या दोघांची भेट घालून दिली असती तर चांगलं झालं असतं ना. आपल्या वृंदाची इच्छाच नाही आहे ना, हे आपल्याला माहिती आहे. आता मग काय उगाच जबरदस्ती करायची आहे का तिला? उगाच खोटं बोलायचं आपण? अरे तुम्हाला सांगतो असेल ताई, मुळात मला ना माझ्या मुलीला अजिबात फसवायचं नाही. फसवणं नाहीये हे मास्तर, यात काय फसवायचं बाई? वृंदाचं लग्न व्हावं, तिचा संसार सुरू व्हावा असं वाटतं ना बाई तुम्हाला? तिला आयुष्याला जोडीदार मिळावा असंही वाटतं का नाही? आयुष्यभर ती एकटी राहिली, चालेल का तुम्हाला? बर मला एक सांगा, एखाद्या लहान मुलाला बाई ताप आला, त्याला डॉक्टरकडे न्यायचंय, त्याला इंजेक्शन द्यायचंय, तर आपण त्याला काय सांगतो? असं सांगतो का बाई चल 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 डॉक्टरकडे, तुला इंजेक्शन द्यायचंय? असं नाही सांगत ना. येईल का तो पोरगा? भोकड पसरेल बाई तो. मग आपण त्याला काय सांगतो?
की चल बाबा बागेत जायचंय, फिरायला जायचंय, मग तो येईल ना. मग याला फसवणं म्हणतात का सांगा. त्या दोघांची फक्त गाठभेट करून दिली असती ना, पुढचं पुढं बघितलं असतं ना काय होतंय ते. असं म्हणते मी, इंजेक्शन देण्याचं काम आपण करायचं. मग त्या इंजेक्शनचा उपयोग झालाच बाई चुकून, मग तर आपल्यालाच आनंद आहे की नाही त्यात. हे सगळं बोलायला फार सोपं असतं असेल तर ते नाही, मुळात माझ्या मनाला पटतच नाही आहे. बरं बाई, आता काय बोलणार बाई मी. तुम्हाला काही पटतच नाहीये, मी बोलू तरी काय. तुम्ही इथे आपल्याला खेळायचंय ना. अरे हो, आपली खेळायची वेळ झाली नाही का. चला अगं थांब, इकडे तिकडे थांब बघा. काय करतेस ताई? हे काय शमिकासाठी ऍपल कापते. बरं आहे. मग आता पुढे पुढे काय जेवणाची तयारी करायची. हा बघ पालक धुवून ठेवलाय. तिला पालकाची भाजी आवडते, तर म्हणाली की पालकाची भाजी कर. अरे वा, तुझ्या आणि शमिकाच्या आवडीनिवडी खूपच जुळतायत नाही. म्हणजे मला आठवतंय की तुलाही लहानपणी पालकाची भाजी खूप आवडायची नाही. हो, मलाही आवडायची. बरं, मग मी बाकीची तयारी करते. हो, आवडतो. ताई, तुझी आणि शमिकाची आवड निवड खरंच जुळते की तू जुळवून घेतेस? म्हणजे असं तर नाहीये ना की तुला शमिकाबद्दल काहीतरी वाटतंय, आणि वाटत असेल तर तू विचार कर त्याचा. कसं आहे, शमिकाला आई हवी आहे, बर्फीला बाबांची, आणि तुलाही एका जोडीदाराची गरज आहे ना. बघ, तू विचार कर याचा. आयुष्यात आई नसली की काय होतं हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला समजेल नाही का. म्हणून मला असं वाटतंय की आपल्या बर्फीच्या वाट्याला ते दुःख येऊ नये. म्हणून सांगते की तू तिचा. काय ग ताई, अशी एकटीच का बडबडतेस? अगं नाही, वृंदाताई होती ना इथे, आणि तिच्याशी हे सगळं बोलताना नजर मिळवता येत नव्हती, म्हणून मी तिच्याकडे न बघता बोलत होते. पण आता तिने हे सगळं ऐकलं असेल नसेल देव जाणे. तर नाही ताई, कारण मी जेव्हा आत आले तेव्हा इथे कोणीच नव्हतं. मग नसेल ऐकलं तिने. ताई, किंवा असं तर नसेल ना, तिने हे सगळं ऐकलं असेल म्हणून चिडून निघून गेलीये. हो ग, असं असूच शकतं. चल ना बघूया. शमिका, खाऊन घ्या आधी. चल, ते सगळं नंतर कर. शमिका, अगं अशी काय करते? खाऊन घ्या आधी. अगं पडशील ना शमिका. काय चाललंय तुझं? हे घे आधी. ऍपल आवडतं कोण म्हणालं? हे घे लवकर. शमिका, किती पळायला लावतेस ग? खा ना. मला वाटतं ताईने ऐकलं नसेल. हो, मी म्हणते ते ऐक. बेडकर म्हणून आहेत एक जण, त्यांचा फोन नंबर मिळव आणि त्यांना फोन कर. म्हणावं मी वाडकरांचा जावई बोलतोय. माझे सासरे जरी नाही म्हणालेले असले तरी वृंदाची आणि त्या मुलाची भेट घालून देऊया. आई, अगं वृंदाची इच्छा नसेल तर हे सगळं का करायचं?
उगाच बाबा रागवतील. दादा बरोबर बोलतोय आई. आई ओवी, बरं झालं तू आलीस. मी दोन्ही कार्टी आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये बाई प्रकाशच पडत नाहीये. तूच टॉर्च मार आता. आई अगं का काय काय केलं यांनी? ओवी, तू समजावून सांग. स्थळ चांगलं आहे, पण मास्तर नाही म्हणतायत बाई. पण म्हणून काय गप्प बसायचं का आपण? मला सांग, एखाद्याला जर कडू औषध द्यायचं असलं तर आपण त्याला खोटं सांगून देतो का नाही? देतो ना. मग तसंच आहे बे हे. उद्या वृंदा एकटी पडली, तिला एकटं वाटायला लागलं आणि मग तेव्हा तिला वाटलं लग्न करावं बाई आपण. मग तेव्हा स्थळ शोधायची का? हा, मग त्याच्या आधी 3-4 जणांच्या गाठीवेटी घालून दिल्या तर कुठे बिघडलं? म्हणून म्हणलं की त्या वृंदाची आणि त्या मुलाची गाठभेट घालून देऊया. मास्तरांना सांगायची गरज नाही. झालाच फायदा तर चांगलंच आहे ना बाई. नुकसान आहे का कुणाचं? नाही, बरोबर आहे तुमचं. हा. बरोबर बोलतायत त्या. अहो, फक्त भेट घालून द्यायला काय हरकत आहे, नाही का? बाई, किती समजूतदार आहे बाई माझी सून. मलाच महालेंच्या राशीला बांधून ही येडच्या पोरं दिली नशिबाने. आई तू ना तू ना बघ बाई सांग. हो ठीक आहे, चालेल चालेल, हरकत नाही. हो ठेवतो, बाय. काय म्हणाले ते? अगं त्या मुलाचं मार्केटमध्ये स्वतःचं दुकान आहे. ते म्हणाले की तुम्ही शॉपिंगच्या निमित्तानं दुकानात जा आणि भेटून घ्या. ठीक आहे. तर पण तो मुलगा नाही आवडला तर शॉपिंगचे पैसे वाया जातील ना. पूजा करतोयस? हं. जा बुद्धिमाग देवाकडे जा. ओवी, तू जा दुकानावर आणि त्याला भेट. हो, मी काय करते, मी वृंदाताईला सुद्धा सोबत घेऊन जाते. म्हणजे कसं त्यांचीही ओळख होईल ना, है ना? हा, बघितलं का रे? हिचं डोकं बघितलं किती फुल स्पीड मध्ये चालतं. वहिनी कोणाची आहे? काम आहे खूप. बस बाई जरा. ग्रॅनीने मला दमवलंच. बाई बापरे, काय ऐकते मी? ग्रॅनीने दमवलं. मग आता थोडासा आराम करशील ना, झोपशील थोडा वेळ. अगं, नेहमी शाळेतून आल्यानंतर जेवतेस आणि खेळायला पळतेस, हा. म्हणून पोटात दुखतं. हो. नाही, आराम कर जरा आता. आराम कर बाळा. वारे आजोबा कशी वामकुक्षी घेतात तशी तू पण घे वामकुक्षी. हा. हा, ग्रॅनी पण दमलीये की नाही, हो. तिला आराम करू दे. दमले बाई, मी पण थकले आता. आराम करणार मी. आणि मास्तर आले की शिकोडी घेतील ना बाई तुझी. मग त्याच्या आधी मस्त आराम करायचा, झोप काढायची. मग उठल्यावर ताजं तवानं झालं की मग अभ्यास कसा होतो? हा, मस्त होतं का नाही? ठीक आहे, मी करते वामकुक्षी. कर कर चल. ओवी, लवकर कशी आलीस ग? अहो, असं काय करता? तुम्हीच सांगितलं ना, वृंदाताईची त्या मुलाशी भेट घालून द्यायची लवकरात लवकर. हा हा हा. हा, म्हणून आले. आता शॉपिंगचं निमित्त काढून ताईला घेऊन जाते तिकडे. हा, हे चांगलंय. हे चांगलंय. मी आलेच तिला विचारून हा, येते. हा. ताई, काय ग? काय करतेस तू आता? म्हणजे अगं, म्हणजे मला थोडी शॉपिंग करायची होती, तर म्हटलं तू येतेस का सोबत? हा, जा जा. शॉपिंग? अगं, आत्ताच आवरलंय मी सगळं. नाही आवरलंय ना सगळं? मग जा ना. नाही, भांडी आवरायची बाकी आहेत अजून. मी तेवढी करते. जा जा जा. जा ग. बरं थांब, मी पर्स घेऊन आले. मुलगा कसा आहे? काय माहिती मिळाली का? हो, काढली, माहिती काढली. हा. मुलगा चांगला आहे. हा. आणि शेजारी पण विचारलं, सगळे कौतुकच करतायत त्या मुलाचं. अरे बाई. स्वतःचं दुकान आहे, चांगलं आहे, म्हणजे वृंदाताईसाठी उत्तम आहे. फक्त ताईला आवडायला हवा ना. हा. ते बघू पुढं.
शमिका, मी ओवी आंटी सोबत जरा बाहेर जाऊन येते. हा, तू बर्फीकडे लक्ष दे आणि मस्ती करू नकोस. बाय. बाय बाय. बर्फी, तुला कळालं का? हे लोक वृंदा आंटीसाठी मुलगा शोधतायत. जर वृंदा आंटीला तो मुलगा आवडला तर तुला माझा डॅडा आणि मला तुझी मम्मा कशी मिळणार? प्रथमेश चौधरी तुम्हीच का? हो मीच आहे, बोला. आम्हाला बेडकर काकांनी तुमच्या दुकानाचा रेफरन्स दिला. ओके. तुम्ही सरस्वती विद्या मंदिर मध्ये होतात का? हो. मी पण त्याच शाळेत होते. ओळखलं नाही वाटतं. आपण एका वर्गात होतो. वृंदा वाडकर. अरे हो, वृंदा, राईट. कशी आहेस? बरी आहे मी. तू कसा आहेस आणि काय सुरू आहे सध्या? हे काय, फॅमिली बिझनेस सांभाळतोय. तू काय करतेस? ताई, मला फोन आलाय. आलेच. सो गुड टू सी यू यार. मग काय चाललंय सध्या? काही नाही, सध्या नाश्ता. बोला. ओवी, कसा आहे ग मुलगा? अहो, आत्ताशी भेटलोय त्याला. आणि नेमका वृंदाताईच्या ओळखीचा निघालाय. अगं मग चांगलंच झालं की ओळखीचा निघाला तर. ओळखीचा असला म्हणजे एकमेकांचे सूर जुळायला मदत होते, एकमेकांची दुःख आपलीशी वाटतात बाई. हा, चांगलं झालंय. बर ओवी, ऐक ऐक, ते दोघं बोलतायत ना, त्यांना बोलू दे. हा, तू तिथे मध्ये जाऊ नकोस, लांब उभी राहा जरा, कळलं का? हा हा. काय झालं? अगं ठमे, काय झालं? हा, पाय मुरपडला. कोण आहे फोनवर? वृंदा आंटी का? द्या ना. थांब थांब, मी बघते ना. ओवी, त्या ठमीचा पाय मुरगळलाय बाई, मी तुला नंतर फोन करते. हा हा, मी मलम लावते. ये ये. हा, सावकाश चाल. कशी धडपडते तू? सावकाश खेळायचं ना बाई जरा. हा, मग इकडे कसं येणं झालं? अरे, ओवीला साडी घ्यायची होती. अच्छा. बघ ओवी. कोणत्या पॅटर्नची साडी दाखवू? काय काय झालं? काही नाही, सासूबाईंचा फोन होता. शमिका खेळता खेळता पडली बहुतेक. काय ती पण ना. काय? सगळं ठीक आहे ना? हो हो, ठीक आहे, ओके. नाही नाही, आपण आधी घरी जाऊया. आम्ही येतो नंतर. हा, शुअर. येतो. चल. नाही, आपण आधी घरी पोहोचूया. कशी काय पडली? काय म्हणाले त्या? हो, पण इतकं लागलंय का खूप? काही सांगितलं का त्यांनी? काय दुखतंय? खेळताना काळजी घ्यायची ना शमिका. आता लागलं कुणाला एवढं? नाही तर काय. नाही, असं कसं लागतं का तुला? हे आणि सारखं सारखं कसं काय लागतं? नाही तर काय तर बाई, माझी तिन्ही पोरं जितकी धडपडली नसतील ना, तेवढी धडपडते बाई. काय ते बघ, हा. लहान आहे ती, धडपडली असेल. अगं हो, पण मी आहे तिच्यासोबत इथे. तुम्ही जा, फ्रेश होऊन घ्या. बघ बघ बघ, तिला काय जास्त लागलेलं नाही ना. इथे मी चहा टाकते हा मास्तर. होय होय होय, टाका. लक्ष ठेवते शमिका. सूज तर एवढी नाही दिसत आहे ग शमिका. ताई, यावेळी तरी हिला खरं लागलंय का की नाटक करते? चेक करायला पाहिजे आपल्याला. चल, आपण एक काम करूया, क्रेप बँडेज लावूया. हा, त्याने बरं वाटेल. तू कायचं थांब. आलेच. शमिका, बघू कुठे लागलंय? इथे लागलंय का? हा, या पायाला लागलंय का? बघू बघू. इथे नाही, इथेच लागलंय. अगं नाही, तू मगाशी आम्हाला म्हणाली नाहीस का ह्या पायाला लागलंय म्हणून? या पायावर नाही, या पायावर लागलंय. अगं असं काय करतेस? मगाशी नाही का हा पाय धरून रडत होतीस आम्ही आलो तेव्हा? मुक्ता आंटी, हाच पाय दुखतोय. अगं नाही, तू बोलतेस हा पाय नाही. बघ बघ, तेच थोडी सूज आली. बापरे.
पण नक्की ना ग ह्याच पायाला? मला वाटतं ह्या पायाला लागला. नाही ह्याच पायाला. हा नाही मला वाटतं सारखी सारखी तुझ्या त्या वृंदा आंटीला कशाला हाक मारतेस? मग काय करणार? तुम्ही मला इथे लागले इथे लागले इथे लागले इथे लागले पण कन्फ्युज का करताय? एक मिनिट, ज्या माणसाला खरंच या पायाला लागलं असेल ना तर तो कन्फ्यूज होणारच नाही. तू कन्फ्यूज कशाला होतेस? बरोबर. हे बघ, तू मागच्या वेळी पण असंच नाटक करत होतीस, माहिती आहे. ह्या वेळी पण तेच करतेस का काय? बघितलं होतं. हो बाबा, करते मी नाटक. पण का? मग काय करू? तुम्ही बर्फीसाठी नवीन डॅडा शोधण्याची काय गरज आहे? मग काय झालं? तू नाही का तुझ्यासाठी मम्मा शोधलीस, तुझी मॅथ्स टीचर? मग आम्ही नाही शोधणार का आमच्या बर्फीसाठी डॅडा? अरे पण का? माझा डॅडा काही वाईट आहे का? तो पण करेल की बर्फीवर प्रेम. एक मिनिट, मग तू मॅथ्स टीचर शोधलीसच का? मी नाही शोधली. मी आपल्या वृंदा आंटीला जेलस फील व्हावं म्हणून असं म्हटले काल. पण तिला काही फरकच पडत नाही. म्हणजे तुला पण? हो, मला वृंदा आंटी मम्मा म्हणून चालेल. हे बेस्ट झालं. आम्हाला पण तेच हवंय. तुम्हाला पण तेच हवंय. पण तुम्हाला माझा डॅडा बाबा म्हणून का हवाय? तुमच्याकडे तर वाड्याजोबा आहेत ना. टमे तसं नाही, आम्हाला पण तेच हवंय. म्हणजे आमची वृंदाताई तुझी मम्मा असायला हवी. काय सांगता? ये